सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवा, म्हणजे सारं विश्व तुमच्या पायाशी असेल. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येक महिन्यात अमावस्या ही येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगवेगळं विशेष महत्त्व आहे. कोणत्याही महिन्यातील अमावस्या असो, त्या अमावस्येला आपल्या कुटुंबाच्या समाधानासाठी, सुखशांतीसाठी काही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. कुटुंबातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं, कुटुंबाचं सर्व नकारात्मक दृष्टींपासून संरक्षण व्हावं, त्याचबरोबर कुटुंबात सुखशांती नांदावी यासाठीच काही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे उपाय खास करून अमावस्येच्या दिवशीच केले जातात. हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. तर असे कोणते ते उपाय आहेत की जे अमावस्येच्या दिवशी केले पाहिजे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. हे उपाय अमावस्येच्या दिवशीच का करायला सांगितले जातात, अमावस्या तिथीचं नक्की काय महत्त्व आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला आकाशामध्ये चंद्र दिसत नाही. तो असतो पण तो आपल्याला दिसत नाही. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं. माणसाचं मन किती चंचल आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपलं मन हे कधीही स्थिर राहत नाही आणि मनाची हीच चंचलता माणसाच्या मनाची शांती घालवून बसते. खरं तर आपलं मनच असतं की जे आपल्याला सुखी पण करतं आणि दुःखी पण करतं. म्हणून चंद्र हा माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. समजेल अशा भाषेत, वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून, बदलत्या आकारावरून समुद्राला भरती आणि ओहोटी येते. हे तर तुम्हाला माहीत असेलच ना. आपल्या मानवी शरीरामध्ये देखील 70% पाणी आहे. जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होतो तर आपल्या शरीरावर का नाही होणार? म्हणून जे कोणी मनोरुग्ण असतात तर बघा, अमावस्येच्या दिवशी ते जास्त प्रमाणात अस्वस्थ झालेले बघायला मिळतात. हे आहे अमावस्या तिथीचे महत्त्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येची जी तिथी आहे ती आपल्या पितरांना समर्पित असते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी अमावस्येचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तर पितरांना संतुष्ट करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी दही भाताचा देखील उपाय केला जातो. तर तो उपाय कसा करतात, दही भात कुठे ठेवतात, दही भात कसा बनवतात याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे की जे आपण अमावस्येच्या दिवशी केले पाहिजे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी नक्की काय करावं? तर अमावस्येच्या दिवशी पहिला उपाय सांगते तो म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो काही उंबरठा असतो तर तो उंबरठा गोमूत्रामध्ये हळद कालवून सारून घ्या. थोडक्यात आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहायला मदत होते. अमावस्येच्या तिथीला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील काही उपाय केले जातात. काही गोष्टी असतात की ज्या चुकूनही आपण अमावस्येच्या दिवशी घरी नाही आणल्या पाहिजे. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. दुसरा उपाय असा आहे तो म्हणजे आपण दररोज घर सफाई करतो, घराची फरशी पुसतो. तर अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही फरशी पुसणार असाल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं खडं मीठ, हळद, गोमूत्र आणि थोडासा लिंबाचा रस टाकून, अगदी थोड्या प्रमाणात ह्या गोष्टी टाकून मग फरशी पुसायची आहे. त्यामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारायला मदत होते. या पाण्याने तुम्ही तुमची गाडी देखील पुसू शकता किंवा इतर काही यंत्र असतील तुमच्या ऑफिसमधील, कंपनीमधील, तर ते यंत्र देखील तुम्ही या पाण्याने स्वच्छ करू शकता. अमावस्येच्या दिवशी साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं. अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये काही जाळी जळमट झाले असेल तर ती देखील नक्की साफसफाई करून घ्यावी.
अमावस्येच्या दिवशी साफसफाई केली तर आपलं मन देखील प्रसन्न वाटू लागतं बघा. कधीही आपण जेव्हा साफसफाई करतो त्यावेळेस आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटायला लागते. म्हणजे थोडक्यात मनाची देखील साफसफाई होऊन जाते. आणि जेव्हा आपलं मन प्रसन्न राहतं तर तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील वास करते. आपल्याकडे अमावस्येप्रमाणेच पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात ज्याचे परिणाम आपल्याला 100% मिळतात असं देखील म्हटलं जातं. त्यातलाच एक उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी साफसफाई करावी, घराची स्वच्छता करावी असं देखील आवर्जून सांगितलं जातं. तसेच अमावस्येच्या दिवशी पवित्र ठिकाणी गंगेमध्ये, पवित्र नदीमध्ये स्नान करावं. त्याचबरोबर पितृतर्पण करावं. त्यामुळे पितृ प्रसन्न होतात. आपला काही पितृदोष असेल तर तो निघून जायला मदत होते असं देखील सांगितलं जातं. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मंदिरांच्या बाहेर गोरगरीब बसलेले असतात, तर त्यांना आपल्या पद्धतीने शक्य होईल तितकं दान नक्की करावं. त्यामुळे काही जर आर्थिक समस्या आपल्या कुटुंबावर असतील तर त्या दूर व्हायला देखील नक्की मदत होते. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. जसं की आपण खूप शिकलेलो असलो तरीही आपल्याला नोकरी न मिळणं, छोट्या छोट्या कामांवरून किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून महत्त्वाची कामं अडून राहणं, घरात कोणतंही काम नीट न होणं, सतत वादविवाद, कटकटी होत राहणं, काही ठोस कारण नसतानाही कलह होत राहणं, हेच पितृदोषाची कारणे असतात. किंवा अशा गोष्टी वारंवार आपल्या घरामध्ये दिसायला लागल्या की समजून घ्यायचं आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे. त्यामुळेच पितृदोष निवारणासाठी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय सांगितला गेला आहे. तर तो उपाय कसा करायचा तो मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हाच पितृदोष घालवण्यासाठी अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी बरेच लोक पितृतर्पण करतात, श्राद्ध घालतात. यासारखे अनेक उपाय लोक अमावस्येच्या दिवशी पितृदोष घालवण्यासाठी किंवा पितृंना संतुष्ट करण्यासाठी करत असतात. असाच एक महत्त्वाचा उपाय आहे की जो उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तो फलदायी ठरत असतो. तर तो उपाय असा आहे की आपल्याला काय करायचं आहे, चैत्र अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही कोणत्याही अमावस्येच्या दिवशी करू शकता. आता चैत्र अमावस्या आहे म्हणून मी चैत्र अमावस्येचा उल्लेख केला आहे. तर चैत्र अमावस्येच्या दिवशी एकतर सूर्योदयापूर्वी करा किंवा सूर्यास्तानंतर करा. सूर्योदयापूर्वी चैत्र अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड असेल आपल्या घराजवळ किंवा आसपास असेल तर तिथे जाऊन त्या झाडाच्या मुळाशी थोडंसं दूध अर्पण करायचं, त्यानंतर पाणी अर्पण करायचं, झाडाचं दर्शन घ्यायचं आणि त्या झाडाजवळ आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावून झाला की झाडाचं दर्शन घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. यामुळे काय होतं, आपलं कुटुंबाचं कल्याण होतं, कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याबरोबर कुटुंबाला जर काही पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर व्हायला देखील अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने तो पितृदोष दूर व्हायला मदत होत असते. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. अमावस्येच्या दिवशी सकाळी एकतर सूर्योदयापूर्वी करून घ्यायचा किंवा सूर्यास्तानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर आपली जी गौमाता गाय असते, गायीमध्ये 33 कोटी देव सामावलेले आहे असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा नक्की खाऊ घाला. हिरव्या चाऱ्यासोबत गाईचं दर्शन देखील घ्या. अशा प्रकारे गौमातेची सेवा केल्यामुळे सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते. आपल्या जीवनात जे काही संकट येणार असतील ते संकट दूर व्हायला देखील मदत होते. तर बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.